कुठली गोष्ट भाग्याशिवाय मिळणार नाही. खरोखर आजचा दिवस मी धन्य दिवस आहे माझा जीवनातला असं मी समजतो. आता मी काटोलवरनं येत होतो, बघत होतो प्रत्येक गावाला हनुमान जयंतीचा फार मोठ्या अशा प्रमाणामध्ये कार्यक्रम होत आहे. पण तो कार्यक्रम फक्त खाण्यापिण्याचा, कोणी कोल्ड्रिंक पाजून आलं, कोणी काही पोहे चारून आलं, कोणी काही चारून आलं. पण जे कार्य व्हायला पाहिजे त्या भगवंताच्या त्या पावन पर्वावरती ते कोणाकडेच नाही आहे. अलीकडे मला असं वाटतं की बस चांगलं लोकांना जेवण द्या, फसकला नाही काय, चांगले मेनू वगैरे ठेवा. कठीण झालं आहे मित्र. आपल्या पूर्वजांची काय इच्छा असेल, त्यांच्या मागील उद्देश काय आहे, हनुमंताचं मंदिर गावाच्या बाहेर काय ठेवायचं, किंवा हनुमान जयंतीचा कार्यक्रम काय करावा, रामनवमीचा कार्यक्रम काय करायचा, कशासाठी करायचं. फक्त खाण्यापुरती सीमित ठेवलेल्या लोकांना मित्र दुःखाची बाब आहे. आता मी काही महाराज बुवा वगैरे नाही आहे, एक सेवक म्हणून काम करतोय, बोलता येते म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात ठेवा, सेवके करावे सांगितले का, मी महाराज वगैरे बुवा वगैरे असं काही नाही आहे. सर्वप्रथम मी जरा माझा परिचय देतो. बऱ्याचशा लोकांना मालूम नाही ना कुठला बुवा होय, काय होय, कोण काय दिल्लीचा बुवा होय का, मुंबईचा बुवा होय, आळंदीचा बुवा होय का, मथुरेचा बुवा होय. कारण नावावरती बुवा लोक अलीकडे खूप खपतात, लक्षात ठेवा. पण मी कुठला बुवा वगैरे नाही. लक्षात ठेवायचं, माझं नाव गजानन. काय गजानन? गजानन गजानन चिंचोरिया. मित्र माझ्या पुढे जे बसलेले आहे, माझे चष्मा लावून, माझी युवाई आहे बरं, अशोकरावजी आमगावकर दादा, हे माझी युवाई. त्यांच्या बाजूला बसलेले आमचे तोतारामजी आमगावकर, हे देखील पण माझी युवाई आहे. आणि त्याचबरोबर आजचं भाग्य बगडे दादा, तुम्ही पण आमच्या कार्यक्रमामध्ये सामील झाले. लक्षात ठेवता, भाग्य कुणाला लाभे ऐसे. त्याचबरोबर आमचे उमरेचे तहसीलदार साहेब, माजी तहसीलदार साहेब, शेख साहेब पण यहाँ शामिल हो गए आज. नहीं बड़े भाग्य से पाए हम, नाही की. खरोखर एवढेच लोक असेल का या गावामध्ये? भरपूर लोक आहे. आता सायंकाळी न बोलवता येणार आहे, पण असं काही कोणाला वाटत नाही की हरिनामामध्ये गेलं पाहिजे, बसलं पाहिजे, हरिनामामध्ये गेलं पाहिजे. माईक हलते का रे? असू द्या, रंज भैया.